इथे उपस्थित असलेले या पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आदरणीय ब्राह्मणे साहेब, ज्यांच्या मुलं जिजाऊचे पहिला दगड रचला गेला ते आदरणीय रावल दादा, आपल्या अर्बन बँकेचे व्हाईस चेअरमन प्रवीणजी मुकणे, खेडकरजी, धनंजयजी खेडकर साहेब, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, त्याचबरोबर उपस्थित ज्यांच्यासाठी कार्यक्रम आयोजित केला त्या माझ्या सगळ्या भगिनी, सर्वांना माझा नमस्कार। तायनो, फक्त रक्षाबंधन आणि भाऊबीज इतकंच आपलं नातं नाहीये। अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये समाजाला तुम्ही वाचवलंय, मग त्या आपल्या महिला पोलीस असू दे, महिला डॉक्टर राहू दे, नर्सेस ताई राहू दे, आशाताई राहू दे, अंगणवाडी सेविका राहू दे, घरोघरी तुम्ही तुमचे स्वतःचे कुटुंब बाजूला ठेवून समाजासाठी सर्वार्थाने ज्या वेळेस सर ब्राह्मणे साहेब अगदी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहू दे किंवा अनेक मोठमोठे लोकप्रतिनिधी इंडस्ट्रीत राहू दे, सर्वजण घरामध्ये बसले होते, त्यावेळेस या रणरागिण्या रस्त्यावर फिरून घरी फिरून समाजाची सर्वार्थाने सेवा करत होत्या। आपल्या भागामध्ये तर प्रचंड अंधश्रद्धा, माणसं कोविड झाला ताप आला तर पळून जायचे, आशाताईंचे किंवा नर्सेसताईंचे काय हाल व्हायचे, पोलिसांचे काय हाल व्हायचे ते मी स्वतःने समोर बघितलेले आहेत। एखाद्या गावात गेलं, एक रुग्ण सापडला आणि गावातल्या लोकांना जर आणायला गेले तर लोक डोंगराला पळून जायचे। अशा वेळेस तुम्ही त्यांना मानवून त्यांना तयार करून वैद्यकीय उपचार त्यांना घरच्या घरी दिला, म्हणून आज आपला समाज दिसतोय। या जव्हार भागामध्ये जे माणसं आहेत त्यापैकी बऱ्यापैकी माणसं, हजारोच्या संख्येने माणसं आपल्या मुलं आज जिवंत आहेत असं मी मानतो। तायांनो, आज आपण पाहतोय देशाला स्वातंत्र्य मिळून 76 वर्ष झालेले आहेत। आपलं नातं फक्त रक्षाबंधनला तुम्ही राखी बांधायला यायचं, भाऊबीजेला मी तुम्हाला भाऊबीज करायला यायची एवढ्यापुरती नाहीत, रोज आपण समाजामध्ये फिरतोय। आपल्या समाजाला दिशा देण्याचं काम आम्हाला भाऊ बहिणीला करायचं आहे। आपल्याला चांगल्या प्रकारचं उत्तम आरोग्य तर प्रत्येकाला द्यायचंच आहे, उत्तम शिक्षणही आपल्याला द्यायचं आहे का ज्या शिक्षण नसल्यामुळे आज आपली वाट लागलेली आहे। आज आपल्याला एवढा मोठा आरक्षणाचा फायदा मिळाला पाहिजे। प्रत्येक ठिकाणी आपला माणूस अगदी पोलीस कॉन्स्टेबल पासून SP पर्यंत, ग्रामसेवकापासून CO पर्यंत, तलाट्यापासून कलेक्टरपर्यंत आपल्याला आपली लोक बसली पाहिजेत। त्या दृष्टीने जिजाऊ काम करते आणि त्यासाठी मला तुमच्या साथीची गरज आहे। ज्या ज्या गावामध्ये हुशार विद्यार्थी सापडतील त्या त्या गावामध्ये इयत्ता 9वी पासूनच आपण झडपोली येते, ज्याप्रमाणे डॉक्टर मराड सर पुढे MD झालेले आहेत, MS झालेले आहेत, त्याप्रमाणे नीटच्या क्लासेसची व्यवस्था आपण झडपोली येथे केलेली आहे। काही इयत्ता 9वी पासून तो क्लासेसची व्यवस्था करून 12वी नंतर आपला विद्यार्थी 100% गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला जाईल अशा प्रकारची तयारी आपण करायला लावलेली आहे। आज आपला समाज आपल्याला सगळेजण हसतात, त्याला कारणीभूत आहे आपली गरिबी दूर जाण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तायांना सांगितलेलं आहे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे। आपल्याला JEE चे क्लासेस आपण सुरू केलेले का आपण ITI बस झाला, ITI तर ज्यांची शैक्षणिक पात्रता कमी आहे, बुद्धी कमी आहे ते ITI करतील, परंतु आपल्याला IIT ला विद्यार्थी पाठवायचे, त्यासाठी इयत्ता 9वी पासूनच आपण JEE फाउंडेशन क्लासेस झडपोली येथे सुरू केलेले। जे हुशार विद्यार्थी असतील ते आपण द्या, त्यांना 100% IIT ला पाठवण्याची व्यवस्था, त्याच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी जिजाऊ एका परिवाराप्रमाणे घेईल हा शब्द तुम्हाला देतो। तायांनो, जोपर्यंत आपल्या समाजातून गावागावात घराघरात डॉक्टर निर्माण होत नाही तोपर्यंत कुपोषणाचा डाग आपला 18 विश्व आपल्याला पुजलेला आहे तो जाणार नाही। तोपर्यंत तुम्हाला घर फिरून तुम्हाला लोकांना जागं करावंच लागेल। त्यासाठी आपल्याला डॉक्टर करायचे आहेत, आपल्याला प्रत्येक गावातला मुलगा मुलगी कशी डॉक्टर होतील यासाठी आपल्याला एकत्रित प्रयत्न करायचे। परंतु आज आपण बघतोय आपला जिल्हा विभाजन होऊन 10 वर्ष झाली, आजही शेकडो कोटी रुपये ज्यामध्ये उद्या जिल्हा प्रशासनाला पैसे मिळत नाही तो असा निधी आपल्याकडे अखर्चित राहून दरवर्षी परत जातो। याला कारण आहे प्रशासनाची अनास्था, फक्त आणि फक्त इथे यायचं, ते फक्त आपला आदिवासी जिल्हा आहे, मुक्या आणल्यांचा जिल्हा आहे, पालघरला बसायचं आणि राज्य करायचं अशा पद्धतीने काम चालतं। इकडे जव्हार मोखाड्याला काय चालतंय, काय गरिबी आहे, दरवर्षी 30-40-40% लोकांना रोजगारासाठी कुठे जायला लागतं। कधीतरी एखादी घटना वाचली जाते का बाबा या पाड्यावरून डिलिव्हरीला जात असताना ताई गेली, तिचा पोरगा गेला का, मग तेवढा वेळ 24 तास खडबडून प्रशासन पत्रकार महोदय आमचे जागे होतात, बातम्या येतात आणि बातम्या आल्याने प्रशासन जागं होतं, परत तिसऱ्या दिवसापासून परत आपण जिल्हा अंधारात। तर आता आपण
त्यांची वाट बघण्यापेक्षा आपल्याला आपली पोरं प्रशासनात गेली पाहिजे, त्या दृष्टीने जिजाऊ काम करते. आणि अगदी अभिमानाने तुम्हाला सांगतो तायांनो का यावर्षीच्या डेप्युटी कलेक्टर परीक्षामध्ये आपली विद्यार्थी जिजाऊचे 9 पास झालेत. मेन त्यामधले 3 विद्यार्थी आपले स्थानिक आदिवासी मुलं आहेत. एक विद्यार्थी तर ललित मावले नावाचा आपला जवाहर लायब्ररीमध्ये, त्याला वडील नव्हते, मी लायब्ररी मंचही काम त्याला दिलं रोजगारासाठी. त्यावेळेस तो नगरविकासला लागला आणि आजही डेप्युटी कलेक्टरची मेन पास होऊन तो इंटरव्ह्यू देतोय. ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. आपल्याला प्रशासनामध्ये आपली लोक घडवणे आहेत, त्यासाठी आपण इयत्ता 9वी पासूनच फाउंडेशन क्लासेस सुरू केलेले आहेत. वयाच्या 21व्या वर्षी आपला विद्यार्थी हा पंतप्रधान कार्यालय चालवण्यासाठी PMO मध्ये आपला विद्यार्थी UPSC करून गेला पाहिजे, अशा प्रकारचं स्वप्न आपलं जिजाऊचं आहे. आपण पाहतोय एकदा अटल बिहारी वाजपेयी दिल्लीला जवाहरला आले होते. पंतप्रधान येतील हो, निवडणुका असल्या तर मोठमोठे पदाधिकारी आपल्याकडे 100% येतील, परंतु आपली जे 12 महिने 24 तास जी गरिबी आपल्या पाचवीला पुरलेली ती दूर करण्यासाठी आपल्याला शिक्षण हे महत्त्वाची गोष्ट आहे. प्रशासनात आपली लोक गेली पाहिजेत, हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि ते काम आपली जिजाऊ करते. त्यासाठी जे हुशार विद्यार्थी मिळतील ते आपण पाठवून द्या. त्याचबरोबर तायांनो, आज आपण बघतोय जवाहर आहे का एक कमीत कमी 50-60 आज वकील आहेत. मला मध्ये कोर्टामध्ये मी गेला असताना अनेक आमच्या महिलाही लॉ करून वकिली करतात, बघून बरं वाटलं. त्यांना तिथेही मी तुम्हाला सांगितलं का तायांनो दादांनो, तुम्ही नुसतं जवाहर कोर्टापुरती सीमित न राहता एकतर पुढे हायकोर्ट सुप्रीम कोर्टला कशी प्रॅक्टिस करायची त्यासाठी प्रयत्न करा. किंवा तुमची तयारी असेल तर सांगा, तुम्हाला मी क्लासेसची व्यवस्था करतो. आपण न्यायव्यवस्थेमध्ये न्यायाधीश कसं व्हाल यासाठी आपण प्रयत्न करा. 100% तुम्ही आम्ही मिळून आपल्याला आपले न्यायाधीश कसे घडतील यासाठी आपण प्रयत्न करू. आज आपण पाहतोय CA क्षेत्रामध्ये बघायला गेलं तर फक्त बाजूचा गुजरात आणि राजस्थानचेच विद्यार्थी असतात. आपल्याला CA क्षेत्रातही आरक्षणाचा फायदा घेऊन आपले विद्यार्थी कसे मिळत जातील यासाठी फाउंडेशन क्लासेसची व्यवस्था तायांनो आपण केलेली. आणि हे नुसतं भाऊबीजेच्या दिवशी एका दिवशी बोलून जाणारा मी नेता नाहीये. आपण बघायचं गेलं तर मोखाड्यामध्ये आपल्या 3 CBSE स्कूल आहेत, एक पोलीस अकॅडमी आहे, एक लायब्ररी आहे, 5वी ते 10वीचे क्लासेस मोफत सुरू आहेत. जव्हारमध्ये 2 CBSE स्कूल आहेत, एक आपली सुसज्ज लायब्ररी आहे, पोलीस अकॅडमी आहे. जेणेकरून आपल्याला आपला माणूस जिथे दिसेल तिथे मोठा झाला पाहिजे, त्याला मोठं केलं पाहिजे, त्या दृष्टीने जिजाऊ आपली काम करते. मगाशी एका ताईंनी खंत व्यक्त केली. ताई, नक्कीच कोणत्याही ताईचा पर्सनल प्रॉब्लेम असला तरी सख्या भावाप्रमाणे मी तुमच्या बरोबर असेन. तुमच्यावर जिथे जिथे अन्याय होईल तिथे तिथे अगदी श्रीकृष्ण भगवान होते, पण श्रीकृष्णाच्या आदर्शाने मी तुमच्या बरोबर असेन, तुमचं रक्षण करण्यासाठी तुमच्या बरोबर असेन, हा शब्द तुम्हाला मी देतोय. परंतु या समाजाची गरिबी, समाजाचं शिक्षण हे दूर करण्यासाठी मला तुमच्या साथीची गरज आहे. समाजाच्या आरोग्यासाठी आज आपल्या संस्थेचं ज्याप्रमाणे जव्हारचं हे रुग्णालय सेवा देते, इथले सगळे कर्मचारी किंवा जव्हारमधल्या PSCच्या सगळ्या आमच्या नर्सेसताई आशाताई चांगल्या प्रकारे सेवा देतात, त्याच्याबद्दल माझ्या मनात अजिबात कुठलंही मत नाही आहे. परंतु जिथे कमी पडेल तिथे आपलं झडपोलीचं रुग्णालय आहे का, जिथे अगदी सर्दी खोकल्याला ज्याप्रमाणे इथे मराठ सर आहेत त्याप्रमाणे तिथेही डॉक्टर प्रवीण भोये आहेत, MD डॉक्टर आहेत. महिलांच्या आजारासाठी आपल्याकडे स्पेशल गायनाईक आहेत, गर्भपिशवीचे ऑपरेशन होतात, अगदी सिझरही केलं जातं. त्याचबरोबर NICU जसा जव्हारला आहे त्याप्रमाणे झडपोलीलाही आहे. अगदी कॅन्सर पर्यंतच्या सर्वच्या सर्व शस्त्रक्रिया आपल्याकडे मोफत केल्या जातात. कुठलाही रुग्ण आढळू दे, तो कितीही गरीब राहू दे, त्याला तुम्ही फक्त आपल्या जव्हारच्या कार्यकर्त्याशी संपर्क करा किंवा आपल्या हॉस्पिटलला पाठवून द्या, त्याला 100% बरं करण्याचं काम आपली जिजाऊ करेल. कारण आपल्याला आपला माणूस वाचवायचा आहे, आपला विद्यार्थी शिकवायचा आहे. जन्माला तुम्ही आम्ही आलोय तर आजच्या भाऊबीजेच्या दिवशी एक संकल्प करा तायांनो का बाबा, माझ्या पंचकृषीमध्ये बाबा एखादी नेहाळा भागातली असेल तर तिने संकल्प करा का नेहाळाचा कलेक्टर एखादा मुलगा किंवा मुलगी कशी होईल जिजाऊच्या मदतीने, आपण तुम्ही आम्ही मदतीने, यासाठी आपण प्रयत्न करू, तरच आपला जन्म सार्थक होईल. अशा प्रकारची प्रतिज्ञा आपण करा. घरातला मुलगा कसा नोकरीला लागेल त्यासाठी आपण गट क आणि गट ड च्या भरती केलेले का, ज्यामध्ये निव्वळ 10वी 12वी झालेले विद्यार्थ्यांनाही 100% नोकरीची गॅरंटी आपली जिजाऊ देते. त्यासाठी जास्तीत जास्त मुलं मुली पाठवा. आपल्या झडपोलीला
9वीला तुम्ही मुली जरी पाठवल्या, तुमच्या पाठवल्या, गावातल्या पाठवल्या, तरी तुम्हाला मी नक्कीच सांगतोय तळ हाताच्या फोडासारख्या तुमच्या घरापेक्षा जास्त काळजी आपल्या कॅम्पसमध्ये घेतली जाते. त्याच्यामुळं निर्धास्त राहून आपल्या भावाकडेच मुली जातात त्या समजून तुम्ही शिक्षणासाठी पाठवा. जेव्हा मुली शिकतील, मुलं शिकतील, तेव्हाच आपल्या समाजाची प्रगती होणार आहे. नाहीतर 76 वर्षे झालेत, आणखीन 176 वर्षे झाले तरी कुपोषणाचा डाग आपला कधी जाणार नाही. किंवा कधीतरी इकडे दर 15 दिवसांनी आमची ताई डिलेवरीला जाताना मरण पावली, आमचा दादा दारू पिऊन मरण पावला किंवा उपचार वेळेवर न झाल्याने मरण पावला. ही वेळ बदलायची असेल तर तुम्ही आम्ही हातात हात घेऊन समाजाच्या प्रगतीसाठी एक पाऊल पुढे जाऊया. आपण आजच संकल्प करूया का आपण आपल्या मुलांबरोबर, आपल्या कुटुंबाबरोबर, गावातील जे दुर्बळ आहेत, गरीब आहेत, त्यांच्याही आरोग्याची आणि शिक्षणाची आपण सर्व मिळून काळजी करूया. आणि आजच्या दिवशी आज हा संकल्प करूया. आपण काल एकत्र होतो, आज आहोत. तसेच तुमची कुठलीही अडचण असली तर दर रविवारी मी झडपुरीला असतो. मुलांची राहू दे, फॅमिलीची राहू दे, आजाराची कुठलीही राहू दे, तर तुम्ही कधी या. तुमच्यासाठी आपल्या घराचे दरवाजे 24 तास उघडे आहेत. एवढं तुम्हाला मी शब्द देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.